या ठिकाणी पुढील सामना लगेच पंचाने सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि जरा थोडे सामने फास्ट मध्ये चालवा. अगोदरच्या मॅच मध्ये झालेले डगआउट क्लिअर करायचे आहेत जेणेकरून पुढच्या सामन्यातील डगआउट त्यांना मोकळे होतील. स्टेजच्या समोरील गर्दी जरा मोकळी करा. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देवलकरचा नमस्कार. या स्पर्धेदरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघाचे माजी खासदार सन्मान श्री निलेशजी राणे यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून स्वागत देवबाग गाव चषका यामध्ये. यावेळी पहिलं षटक अरविंद निंबेकर गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बहुधा याही वेळी असफल ठरताना दिसतोय आणि दुसरा हादरा बसतोय तो गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघासाठी. भव्य दिव्य SPL अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती अनुभवतो. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील उपांत्यपूर्व फेरीची लढत गुड मॉर्निंग मालवण विपक्ष गिरोबा स्पोर्ट कायटर या दोन संघ दरम्यान पाहायला मिळतंय. आणि गुड मॉर्निंग मालवण संघाचा जो आयकॉन खेळाडू ज्या खेळाडूवरती या संघाची पूर्णपणे भिस्त अवलंबून होती तो अक्षय घाटवळ तंबूच्या दिशेने माघारी परतला. दुसरा हादरा गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघासाठी एक नाणेफेकीचा महत्वाचा कौल. सुदैवाची साथ ही गिरोबा स्पोर्ट कायतर संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती हा पहिल्या षटकात सार्थकी लागतोय की काय ही तमाम शंका या मैदानावरती वर्तवली गेली ती अरविंद निंबळेकर याच्या गोलंदाजीवरती. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आघाडीचा गोलंदाज कित्येक स्पर्धेमध्ये ज्याला बेस्ट बॉलरचा किताब बऱ्याच वेळा गौरवण्यात आले असा हा या मोसमात बऱ्याचपैकी फॉर्म मध्ये असलेला अरविंद निंबळेकर प्रारंभीच्या दोन चेंडूंवरती दोन मोठे फलंदाज माघारी परतवतोय. दोन मोठे मासे गळायला लागतायत गिरोबा स्पोर्ट कायतर संघाच्या बाजूने आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय ते गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघाच्या बाजूने. यावेळी मैदानावरती पावलं टाकतोय डावखुऱ्याचा फलंदाज मॅन फ्रॉम रेवतळे मालवणचा नितेश मांजरेकर. तर त्याच्या साथीला सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव कित्येक वेळा विजय केरवडा क्रिकेट संघाचं ज्याने कर्णधार पद भूषवलं असा नाना नाईक नॉस्ट्रॅक यांच्या दिशेने. यावेळी मधल्या इष्टीवरचा हा चेंडू ज्या चेंडूवरती सन्मान दिला गेला मात्र धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त झाली ती अरविंद निंबळेकरच्या गोलंदाजीवरती. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवणारी एक कंजूशी करणारी पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांमध्ये गोलंदाजी ही अरविंद निंबळेकरची. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या इष्टीवरती बॅकफुटला येऊन हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळाली नितेश मांजरेकरला. ज्या एकेरी धावसंख्येने नितेश मांजरेकरने स्वतःचं आणि सांघिक खातं उघडलं ती धावफलकावरती नाममात्र एकेरी धाव. दोन्ही संघांसाठी करो या मरोची ही लढाई अस्तित्वाची लढाई असेल. मात्र या दोन संघादरम्यान संघर्ष पाहिला तर हा नित्याचा संघर्ष. मात्र या संघर्षाची ठिणगी ही गिरोबा स्पोर्ट कायतर संघाकडनं उडताना दिसत आहे ते प्रारंभीच्या षटकांमध्ये दोन हादरे देऊन. यावेळी सुरेख चेंडू हा मधल्या इष्टीवरचा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखना फटका. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि ही चूक मोजली जाते ती दुहेरी धावांमध्ये गिरोबा स्पोर्ट कायतर संघासाठी. ज्या एकेरी धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं असतं क्षेत्ररक्षण थोडस कमजोर पाहायला मिळत आहे आणि या संधीचा फायदा उठवत नाना नाईक एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करतोय. दुहेरी धावसंख्येने नाना नाईक आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या ही 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल उजव्या इष्टीवरचा बहुधा पॉवर प्लेच्या निर्णायक षटकाचा खेळ समाप्त. अवघ्या 3 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुड मॉर्निंग मालवणचा संघ. या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने सन्माननीय खासदार निलेशजी राणे साहेब यांचं सन्मान चिन्ह देतोय. देतील राजन जिगोमटेकर महालक्ष्मी रिसॉर्टचे मालक.
राजेंद्र कुमटेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. देवबाग चषक 2021. आजच्या अंतिम दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या स्पर्धेदरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे माजी खासदार सन्मानजी निलेशजी राणे यांची आजच्या दिवशी एक वैशिष्ट्यपूर्ण हजेरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सुरेख चेंडू हा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र तो धाव घेण्यापासून वंचित राहतोय. किरण परब वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जात आहे ते गिरोबा स्फोट काय तर संघकडनं. उपांत्यपूर्व फेरीची लढत या इथून मात्र प्रवास थोडासा कठीण होईल. मात्र यावेळी सुरेख फटका निघतोय. हा लॉंगनला उंच देह एष्टी असलेला क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय, चेंडूवरती येतोय, झपकन ताबा मिळवतोय आणि सुजित नावाचा हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ते 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात कुठेतरी भागीदारी करणं हे नितांत गरजेचं. गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघासाठी. यावेळी लोअर फुलटॉसचा हा चेंडू उजव्या यष्टीवरचा पायचीतचा हलकसा अपील, ज्या अफिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी हे अपील पंच फेटाळून लावतायत. दरम्यान एकेरी धाव नोंदली जाते ते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 6 धावा धाव फलकावरती. दुसरे षटक प्रगती पथावर नाणेफेकीची सुदैवाची साथ ही गिरोबा स्फोट काय तर संघाच्या बाजूने लागल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. औचित्य देवबाग चषक 2021. देवबाग गाव आयोजित भव्य दिव्य SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. जे देवबाग गाव निसर्गाने असं संपन्न असलेलं गाव. एका बाजूला पाहिलं तर अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कर्ली नदी आणि मधोमध वसलेलं हे देवबागचं गाव. ज्या देवबाग गावामध्ये कित्येक पर्यटक येण्यासाठी आतुरलेले असतात. मात्र एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न हा देवबाग गावाकडनं भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळी सुरेख खोलवर टप्प्याचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला मिस टाइम होतोय. स्वतः गोलंदाज किरण परब ज्या चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धाव निघतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 7 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीवीर सागर मोर्ये, त्यानंतर अक्षय घाटवळ हे बिनीचे फलंदाज माघारी फलटल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही नितेश मंजरेकर त्याच्या साथीला नाना नाईक या 2 फलंदाजांवरती येऊन राहते. यावेळी लॉंगनला सुरेख फटका निघतोय. मात्र उंच देह एष्टी असलेला मॅन फ्रॉम देवबागचा नितीन बांद्रेकर झपकन चेंडूवरती येतोय. मात्र ती फेक ही विलंबाने होते आणि या विलंबाने झालेल्या फेकीचा पुरेपूर फायदा उठवला जातोय तो दोन्ही फलंदाजांकडनं. सॅम बांदेकर, आपण कुठे असाल तर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सांघिक धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती. यावेळी रिव्हर्स स्वीपचा बेजबाबदार फटका म्हणावा लागेल. ज्यावेळी सरळ बॅटने धावा येत असतात त्यावेळी आडवी बॅट करण्याची काय गरज असते. एक बेजबाबदार फटका, दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं ती दुधारी तलवार इथं बर्बाद होताना दिसतंय. ती गुड मॉर्निंग मालवण संघासाठी तिसरा हादरा बसतोय तो नितीश मंजरेकर याच्या स्वरूपात. एस डीजे दा 15, 16 व 17 एप्रिलला आदरणीय माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक या चषकाचं आयोजन केलं जातं बाबा परब मित्र मंडळाच्या वतीने. ही भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा दिनांक 14, 15, 16 व 17 एप्रिलला याच मैदानावर तब्बल 2,75,000 रुपयांचं भव्य दिव्य रकमेचं पारितोषिक असणारी ही क्रिकेट स्पर्धा या मैदानावर आयोजित केली जाते. ती बाबा परब मित्र मंडळ यांच्या वतीने. आमच्या मान्यवर कक्षेच्या दिशेने ज्यांची आपण गेली 4 दिवस आतुरतेने वाट पाहत होतो, महाराष्ट्राचं एक वेगळं जे डान्सिंग अंपायर म्हणून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण परिचित आहेत
ते गोट्या अंपायर यांचं या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षेमध्ये आगमन होतंय. देवबाग चषक सन 2021 मध्ये गोट्या अंपायर यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याच पद्धतीने मुंबईवरून आमच्या विनंतीला मान देऊन खास करणं नितीनजी आळवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. इतिहासाचे गाडे अभ्यासक व प्रत्येक आकड्यांचं गणित तुमच्यापर्यंत जे पोहोचवतात ते आमचे समालोचक नितीनजी आळवे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं देखील देवबाग चषक सन 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी श्रीकृष्ण देवबाग संघाच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या मागे जमायचं आहे. तसंच यापुढील होणारा सामना श्रीकृष्ण देवबाग विरुद्ध कुडाळ TTMM कुडाळ, दोन्ही संघाने आपल्या किट मध्ये रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच चौथा सामना सुरू होईल. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो अलेक्स नावाचा फलंदाज. यावेळी सुरेख पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. एकेरी धाव ही जलद गतीने पूर्ण होतंय. तो दुहेरी धावेसाठी शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. ते अलेक्स याचे दुहेरी धावसंख्येने अलेक्स आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्या जी रेंगाळलेले डबल फिगर मध्ये पाहायला मिळत आहे ती 11 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात एका नाजूक आणि कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तो गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघ. मात्र या संघासाठी फलंदाजी करावी लागेल ती अलेक्स, त्याच्या साथीला नाना नाईक. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. तिसरं षटक प्रगतीपथावर अरविंद नेमळेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती, ज्याने सुरुवातीचं प्रारंभीचं षटक अतिशय सुरेख हाताळलं. तो अरविंद नेमळेकर याही वेळी ते सातत्य राखताना दिसतोय. आपल्या गोलंदाजीवरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवणारी ही कंजूशी करणारी गोलंदाजी गिरोबा स्पोर्ट काळेतर संघासाठी लाभदायक ठरताना दिसतंय. सांघिक धावसंख्या ही 12 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात एक कमी धावसंख्येचा सामना आमच्या क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळतोय की काय, ही तमाम शंका या मैदानावरती व्यक्त केली जाते. यावेळी सुरेख फटका हा डीप स्कोर लेगच्या दिशेने बघावं लागेल. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. डोळ्याचा पापणं लवतं न लवतं चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. स्पर्धेचं वेगळं आगळेपण असलेलं असे आमचे महाराष्ट्रातील गोटे अंपायर यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक मुंबई मीरा भाईंदर वरना सन्मान श्री नितीनजी आळवे यांचं इथं आगमन होत आहे. आपलंही खूप खूप मनापासून स्वागत. चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसली. ती 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात या मैदानावरती. दोन्ही संघांसाठी करो या मरो ड्युअर डायचा सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा हा सामना टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती उजव्या एष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा नाना नाईकचा असफल ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते ते अरविंद नेमळेकर याच्या गोलंदाजीवरती. तिसरं षटक प्रगती पथावर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख फटका निघतोय. चेंडू येतो लॉंगर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीप लॉंगर सीमारेषेच्या बाहेर मोठा फटका. एस डीजे यावेळी उजव्या एष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा बहुधा प्रयत्न फसतोय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाचा बहुधा खेळ समाप्त होताना या ठिकाणी नाना नाईक यांच्यासाठी बक्षीस येत आहे. त्यांना यशवंत किंदळेकर वेंगुर्ला यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. नाना नाईक मात्र एका प्रदीर्घ कालावधीनंतर एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. एकेकाळी विजय क्रिकेट संघ केरवडा संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि कित्येक सामने आपल्या फलंदाजीवरती जिंकून दिले. तोच नाना नाईक. सांघिक धावसंख्या ही 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त आणि उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. बघावं लागेल नाना नाईक त्याच्या साथीला अलेक्स नावाचा फलंदाज किती धावांची भागीदारी रचेल. कारण मधल्या फळीत जर पाहिलं तर मोहम्मद सारखा एक कसलेला फलंदाज अजूनही फलंदाजीसाठी येणं बाकी. मात्र तोपर्यंत फलंदाजीची सूत्र ही हातामध्ये घ्यावी लागतील ते अलेक्स याला.
गोलंदाजीच्या स्क्रीनवरती ग्लेन फर्नांडिस मॅन फ्रॉम रेडीचा हा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी चेंडू खाली राहतोय. ज्या चेंडूवरती अलेक्स कडे कुठचंही उत्तर न होतं, निर्धाव चेंडूने सांगता होतंय ती चौथ्या षटकावरती ग्लेन याच्या गोलंदाजीवरती. वैयक्तिक पहिलं तर सांघिक चौथं षटक. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आव्हान होतं की किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघांसमोर ठेवायचं. मात्र नक्कीच म्हणावं लागेल, जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. यशस्वी होण्याची खात्री नसेल, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देते. ग्लेन या फुल चेंडूसाठी सज्ज होतो. यावेळी सुरेख चेंडू फुलर लेनचा उजव्या इष्टीवरचा अतिशय सुरेख वरती म्हणावी लागेल. निर्धाव चेंडूने सांगता होते ती ग्लेन याच्या गोलंदाजीवरती. सांघिक धावसंख्या ही 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगती पथावर. यावेळी उजव्या इष्टीवरचा बाहेर जाणारा चेंडू, त्याच्यावरती थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. शॉर्ट थर्डमॅनला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव निघते ती अलेक्स साठी आणि एकेरी धावसंख्येने 29 धावा धाव फलकावरती या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर गुड मॉर्निंग मालवणी क्रिकेट संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना औचित्य देवबाग चषक 2021. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. डीप स्कोअर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि पुन्हा एकदा नव्याने बाहेर पडतो. तीच दहशत, तो दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, मात्र जो प्रयत्न करणं सोडतो तो संपतो. म्हणून कठीण काळामध्ये सांगा की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही हरलेलो नाही. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल नाना नाईक याची. एकेकाळी वाटत होतं प्रारंभीचे फलंदाज माघारी फलटल्यानंतर फलंदाजीची सूत्र नाना नाईकने आपल्या हातामध्ये घेतली आणि एका बाजूने सुरेख किल्ला लढवतोय या मैदानावरती गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघासाठी. 4 षटकांचा खेळ समाप्त. 36 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात अलेक्स आणि त्याला सुरेख साथ देतोय तो नाना नाईक. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. कित्येक वेळा आपल्या फलंदाजीने विजयी क्रिकेट संघ केरवाडाचं नाव टेनिस क्रिकेटवरती एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं होतं. तोच नाना नाईक टोपीला बोर्डिंगच्या मैदानावरती एक लय प्राप्त करतोय. फलंदाजीमध्ये सूर सापडतोय आणि बघावं लागेल या इनिंगची सांगता करणारं शेवटचं षटक गिरोबा स्पोर्ट काय तर संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हेच बचावात्मकचं साधन असेल. अर्थशास्त्रामध्ये नेहमी म्हटलं जातं मोर रिक्स मोर प्रॉफिट. जोखीम घ्यावी लागेल आणि जोखीम बरेच जर फटके निघाले तर या मैदानावरती धावांचा डोंगर उभा राहू शकतो. तो गिरोबा स्पोर्ट काय तर संघासाठी. या इनिंगची सांगता करणारे षटक गोलंदाजीच्या स्क्रीनवरती सुजित सावळ सज्ज होतोय थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं तो नाना नाईक साठी. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बहुधा चेंडू यष्टीरक्षक सुधीर पालेकरला बेट करतोय. मात्र यष्टीरक्षकाच्या मागे किरण परबचं सुरेख क्षेत्ररक्षण. ज्या एकेरी धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि एकेरी धावसंख्येने 37 धावा धाव फलकावरती. अजूनही निर्णायक 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा फटका निघाला. अलेक्स स्ट्रायकिंगवरती दिसतोय तर गिरोबा स्पोर्ट काय तर संघाकडनं सुजित याला मात्र रणनीती वेगळी बनवावी लागेल. यावेळी सुरेख फटका निघतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या 1 बाउंस सीमारेषा पार 4
मात्र यावेळी थोडासा बॅकफुटवरती ढकलण्यात यशस्वी ठरतोय तो गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघ आणि उर्वरित चेंडूंवरती बघावं लागेल. यावेळी सुरेख फटका म्हणावं लागेल, मात्र तेवढंच नेत्रदीपक वाखाणण्याजोगं शतरक्षण हे शतरक्षकाचं तर अलेक्सी खेळी समाप्त होताना दिसतंय ती गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघ. तो मोहम्मद शेख नावाचा फलंदाज, ज्या फलंदाजाने कोकण नावची स्पर्धा आपल्या फलंदाजीने रुद्र स्पोर्ट शर्ले संघाकडनं गाजवली होती, तोच फलंदाज पुन्हा एकदा टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती निर्णायक शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 षटकांनी लिहिलाय फलंदाजी साकारतोय तो नाना नाईक स्ट्राईक यांच्या दिशेने. सुजित सबत सज्ज तो या फुल चेंडूसाठी यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बहुधा चेंडू उंची प्राप्त करतोय आणि मात्र झेल टिपला जातोय की काय, मात्र एक साधा सोपा हा झेल जमिनीला दान होताना दिसतोय. तो ग्लेन याच्या हातामधना ज्या चेंडूवरती नाना नाईकची खेळी समाप्त झाली असते त्या चेंडूवरती 2 बहुमूल्य धावा ह्या गुड मॉर्निंग मालवण क्रिकेट संघासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत सुरेख गुणलेखन पायस सलमेड करताना दिसतोय आणि ज्यांच्या साह्याने या मायक्रोफोन वरती मी समालोचन करतोय. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल उजव्या इष्टीवरचा, बहुधा निर्धाव चेंडूने सांगत होते धाव घेण्याचा प्रयत्न नाना नाईकचा अयशस्वी ठरतोय आणि अंदाज राहील. ज्या मोहम्मदकडे बऱ्याचशा आशा अपेक्षा अवलंबून होत्या, मात्र त्या फलंदाजाला संधीच मिळाली नाही गुड मॉर्निंग मालवण संघाकडनं. मात्र सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल ती नाना नाईक त्याच्या साथीला अलेक्स यायचे. प्रारंभीचे फलंदाज थोडेसे निराशा करतायत, त्यानंतर सुरेख सुंदर फलंदाजी. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील तो सुजित याचा. यावेळी उजव्या इष्टवरचा हा सुरेख चेंडू म्हणावा लागेल, धाव घेण्याचा प्रयत्न बहुधा इथं फसतोय. एका निर्धाव चेंडूने सांगता होते तो फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. देवबाग देवबाग यांनी दोन्ही संघाचे कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. या पुढील सामन्याची 1 ओव्हर झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी मान्यवर कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. TTMM कुडाळ आणि श्रीकृष्ण इलेव्हन देवबाग दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिली ओव्हर संपल्यानंतर लगेच मान्यवर कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि धाव फलकावरती 43 धावा धाव फलकावरती 44 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. ते प्रतिस्पर्धी गिरोबा स्पोर्ट काय तर संघासमोर. बघावं लागेल या 44 धावांचा यशस्वी पाठलाग होईल का, ही 44 धावांचा बचाव करण्यात गुड मॉर्निंग मालवण संघाचा संघ विजयी ठरू शकेल का. या 2 संघादरम्यान हे युद्ध टेनिस क्रिकेटचं बॅटल आपल्याला या ठिकाणी नाना नाईक यांना 2 षटकाराचे 400 रुपये
यशवंत किनळेकर यांच्याकडून देण्यात येत आहेत. धन्यवाद. तो दूसरी इनिंग मध्ये नेमकं काय घडतंय हम ले चलते हैं हमारे सहयोगी कमेंटेटर जो बंबई से सन्मान से नितिन जी अवे इस माइक्रोफोन के ऊपर. तब तक के लिए मैं प्रदीप देवलकर आप सभी दर्शकों की रजा लेता हूं. ठिकाणून घेऊन जायचं आहे. दादू रेवणकर, दया चोपडेकर, संदीप खोबरेकर यांनी मंचावर यायचं आहे. त्यांना या ठिकाणी हॅलो लवकर आम्ही त्याच्यासाठी दिले की सांगांक काय नाही. विभाग चषक सन 2021 मध्ये वेगवेगळ्या बक्षिसांची खैरात असलेली ही क्रिकेट स्पर्धा आहे. मात्र आमच्या या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी जे उत्कृष्ट अशी सायकल तुम्हाला पाहायला मिळते, त्या मालिकावीराच्या पारितोषिक सायकलचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय मनोजजी वैद्य साहेब, मॅन फ्रॉम डोंबिवलीचे डोंबिवली वेस्ट शिवसेना शाखा प्रमुख आहेत. मात्र या स्पर्धेला ते उपस्थित राहणार होते. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आजाराने थैमान घातलंय त्या आजाराने त्यांना ग्रासलंय आणि त्यामुळे ते कोरोना सेंटरमध्ये उपचार घेतात. आम्ही देवबाग गाव कमिटीच्या वतीने आमच्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतोय की सन्माननीय मनोजजी वैद्य साहेब हे लवकरात लवकर आपल्या आजारावरती मात करून आमच्या या देवबाग चषकाच्या निमित्ताने पुढच्या वर्षी उपस्थित होतील. मात्र आमच्या ग्रामदेवतेने त्यांना या आजारातनं लवकरात लवकर बरं होण्याची ताकद द्यावी. आमचं संपूर्ण देवबाग गाव त्यांच्या पाठीशी या आजाराला लढण्यासाठी खंबीरपणे उभा आहे व साहेब लवकरात लवकर बरे होतील अशी आम्ही कॉमेंट्री बॉक्समधनं आशा व्यक्त करतोय. धन्यवाद मनोजजी वैद्य साहेब, आम्हाला आपण सहकार्य केल्याबद्दल. हॅलो सुजित सावळ याच्यासाठी धन्यवाद. बक्षीस आलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक रनसाठी 20 रुपयाचं पारितोषिक, 50 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक रनसाठी, चौकारासाठी 200 आणि षटकारासाठी 400 रुपयाचं पारितोषिक किनळेकर वेंगुर्ला यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. सुजितला तुम्ही स्ट्राईकला बघतायत, सुधीर नॉन स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवर इकडे तुम्ही बघतायत सुजित सावल आणि सुधीर पालेकर. रिव्हर्स स्ट्रोक सक्सेसफुल खेळाडूच्या वरून तिकडे बघा, खूप वेगाने तिकडे जातोय. कलेक्ट बघा, टायमिंग बघा, सो ब्युटिफुल. दोन्ही डॉगआउट मधील जरा आमच्या क्रीडा रसिकांना विनंती आहे की त्यांनी खेळाडूंव्यतिरिक्त डगआउट मध्ये इतर जे आपले सर्व खेळाडू रसिक आहेत त्यांनी जरा त्यांना डगआउट मोकळा करायचा आहे. खेळाडूंसाठी डगआउट आहे. तेजस पडवळ धावसंख्या ती म्हणजे 4. चव्वेचाळीस आकडा मित्रांनो. चा दिवस खूप अस्मितेचा आहे, महत्वाचा. क्या बात आहे, ब्युटिफुल डिलिव्हरी. फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉटला पडल्यावर बघा चेंडू, बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे इकडे करतायत. यानंतरच्या मॅचला मित्रांनो आतुरतेने तुम्ही ज्यांची वाट बघतायत, या संपूर्ण भारतातील 8वा अजुबा म्हणून त्यांची ओळख आहे शंकर धोत्रे म्हणजेच गोटे एम्पायर. यानंतरच्या मॅचला उतरतील ते संध्याकाळपर्यंत तुमचं सगळ्यांचं अपील करतायत. खूप जोरात अपील झाला होता. अक्रॉस लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जर बघितला तर पडल्यावर एक्स्ट्रा बाउंड झाला होता. पंचांनी ओळखलं, लेग बायचा इशारा दिला. या ठिकाणी आमचे देवबाग गावातील जुने सर्व खेळाडू ज्यांनी देवबाग साठी क्रिकेट खेळलं असे त्यांचा सन्मानित
करणार आहोत. मी स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतोय की सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सर्वप्रथम विष्णू उर्फ दादू रेवणकर यांचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. दादू रेवणकर, संदीप खोबरेकर, दया चोपडेकर, स्वप्नील दादांच्या हस्ते ते मान्यवरांचं तुम्ही स्वागत बघतात व्यासपीठावर. खचाखच पब्लिक इकडे आहे मित्रांनो. 4 नंतर तर जागा उरणार नाही, कारण दया चोपडेकर, इनसिंग गोलंदाज, तेजस पडवल कॉमेंट बॉक्स पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड दया चोपडेकर, गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू, हिरवगार वातावरण, चांगलं पिच बघतायत, चांगलं मैदान तुम्ही बघतायत. मात्र यानंतरच्या मॅच नंतर खूप दमा आलेला मित्रांनो. जेवढं तुम्हाला कंटाळा आलेला आहे तेवढंच तुमचं एंटरटेनमेंट करणार आहेत गोटे अंपायर संध्याकाळपर्यंत. आणि फायनलला मग एक एक हिरो त्यांच्या अंगामध्ये कसा येतो हे तुम्हाला समजेल. तेजस पडवळ कॉमेंट्री बॉक्स कडून आता मात्र थोडंसं व्हेरिएशन बघितलं, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ब्रँड लारा स्टाईल बघायचा, खूप वेगाने तिकडे जातोय मित्रांनो. डाबर चौनप्रास, देवबाग चषक चौकार. मित्रांनो गोटे अंपायर होतील तेव्हा थोडासा आवाज वाढवा, कारण दुसरी ओव्हर झाल्यानंतर या ठिकाणी देवबाग गावचे चर्च फादर संजय यांचं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षात येऊन बसायचंय. फादर संजय, देवबाग गावचे फादर संजय यांचं आगमन होत आहे. सर्व्हिस येतोय. धावसंख्या करायच्यात 44-44 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आजच्या धावसंख्या ती म्हणजे 9. सर्वेश थोडासा गेम प्लॅन करतोय, खास करून फिल्डिंग्स मध्ये. 2 कॅप्टन तुम्ही बघतायत, आमचे स्वतः आयोजक आहेत मायक्रोफोनवर. टॉस का बॉस मध्ये डाव्या हाताने पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता, मात्र बॅट बघा लवकर गेली, चेंडू थोडासा उशिरा जातोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचं तर तुम्हाला काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा तुमचा स्टान्स, तुमचे लुक. या ठिकाणी शेवटच्या उपउपांत्यपूर्वीचा नाणेफेक होते. यस, 2 कॅप्टन तुम्ही बघताय. TTMM कुडाळ आणि श्रीकृष्ण देवबाग संघ नाणेफेक होत आहे. नाणेफेक अमृत राऊळ करतोय. कॅच सोडला बघा, आता ही कॅच सोडली. कॅप्टन वॉज द कॉल. आणि श्रीकृष्ण 11 देवबाग संघाने श्रीकृष्ण 11 देवबाग वन द श्रीकृष्ण देवबाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. अँड दे डिसाइड टू बॅट फर्स्ट. TTM कुडाळ संघाला विनंती आहे की त्यांनी ते प्लेयर बाहेर यायच्या आत तुम्ही मैदानात प्रवेश करायचा आहे, रेडी राहायचं आहे. ही इनिंग 5 ओव्हरची राहील. पहिला एक षटक हे पॉवर प्लेचं राहील आणि 25 मिनिटांमध्ये आपली इनिंग समाप्त करायची आहे. धावसंख्या ती म्हणजे 11. फुल लाईन डिलिव्हरी, डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू होते, कलेक्ट करतायत. 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची कमाल धमाल आज का होणार आहे, कारण इट इज अ मेगा फायनल. ही चकाकणारी ट्रॉफी वाजत गाजत कुठचे कॅप्टन जे आहेत संघ मालक आहेत आपल्या घरी नेतील. ही तर वेळ सांगेल मित्रांनो, लक्षात ठेवा. 4 ट्रॉफी तुम्ही बघतायत अटॅच टू 24 कॅरेट डायमंड. ती क्रिस्टल ट्रॉफी आम्ही सांगितलं होतं, अतिशय सुंदर रीतीने बनवण्यात आलेल्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत. बाहुबली ट्रॉफी, अमोल सर जर ही पहिली ट्रॉफी उचलायला कमीत कमी मला वाटतं 6 ते 7 जण पाहिजे,
एवढी बाहुबली ट्रॉफी आहे. सर्वेश डाव्या हाताने शॉट आपले यांना सईद अनवर स्टाईल खेळायचा होता कोल्हापूरला, मात्र चेंडू गेला पोलादपूरला असं म्हणायला हरकत नाही. ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईडला गेला. एक धाव तिथे मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13 विदाउट लॉस. सेकंड इनिंग 44 धावा करायच्यात. 5 षटकांचा सामना. दुसरे षटक प्रगतीपथावर. शॉट आपल्यापर्यंत हवेमध्ये चेंडू आहे बघायचं नो मॅन्स लाईन मध्ये, कारण दोन खेळाडू तिकडे खूप वेगाने येतात. व्हॉट अ कॅच, ऍब्सोल्युटली या ठिकाणी कॅच. नवीन फलंदाज आतापर्यंत या स्पर्धेतला सर्व उत्कृष्ट कॅच खरोखर नितेश मांजरेकर. खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली होती. हॅमिंग नको प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे गजानन गणपती बाप्पाचं 21 नाव मधलं एक नाव. सूर्यजी गजानन सूर्याजी सर्वेश नाईक. सर्वेश अतिशय चांगला गोलंदाज आहे. चांगलं स्किल आहे, पॅशन, टायमिंग, व्हेरिएशन हे सर्वेशकडे आम्ही बघतोय कॉमेंट्री बॉक्स कडून, कारण 44 धावा करायच्यात. धावसंख्या ती म्हणजे 13. शॉट ऑफ लेंथ, वेट अँड वॉच, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सौरभ गांगुली स्टाईल. एक धाव तिथे कंप्लीट झाली. मात्र बॅकअपला बघा, इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे बॅकअपला अतिशय चांगल्या प्रकारे दुसरा खेळाडू तिकडे येतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. षटक संपते. 2 धावसंख्या ती म्हणजे 14. 5 षटकांचा सामना. यापुढे मी आमंत्रित करतोय या कासरडा, द व्हॉइस ऑफ कासरडा आणि कोकण परिसरातील एक अतिशय चांगला मधुर असा आवाज सन्माननीय अमोल जमदाडे सरांना मी का विनंती करतोय, कारण यानंतर जेव्हा गोट्या अंपायर येतील तेव्हा जास्तीत जास्त मायक्रोफोनवर आम्हाला राहावं लागेल, कारण यानंतरच्या इनिंगमध्ये गोट्या अंपायर येणार आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करतोय अमोल सरांना. अठरा चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. अमित कारेकर यांच्याकडून नितेश मांजरेकर याच्या उत्कृष्ट झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक येतंय. कॅच ऑफ द मॅच देखील ठरू शकेल स्ट्रायकरांच्या दिशेने. षटकारांचा बेताज बादशाह सुधीर व गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तेजस पडवळ. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तो सुधीर पाळेकरच्या बॅट मधून मात्र एक चांगली गोलंदाजी निघेल ती केवळ एकेरी धाव व एकेरी धावेने सांघिक धावफलक मात्र बदलला जातोय. समीकरण बदलतंय. 15 धावा असा धावफलक. आता मात्र समीकरण येईल ते 17 चेंडू व विजयासाठी 29 धावांचं.
स्वतःच्या खांद्यांवरती विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. मॅच मध्ये अजूनही दमखम असेल. दोन्ही बाजूला 50-50चा मुका आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. एका दुसरा मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकवेल व दुसऱ्या बाजूने एका दुसरा गडी बाद केला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील सामना झुकेल. दोनों तरफ आग बराबर लगी हुई है. एक अतिरेचा एक दर्जेदार सामना. करो या मरो ची परिस्थिती. करो या मरो नहीं तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ. और पिचेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा नजाकत भरा सुरेख फटका पाहायला मिळते. राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळेल व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र बदलली जाईल 16 धावांवर. आता मात्र अंतरिम 16 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 28 धावा असं विजयासाठी समीकरण पाहायला मिळते. ते स्कोरबोर्डवर एक जबरदस्त सामना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. आयुष्याच्या पटलावरचा यशस्वी राजा व्हायचं असेल यावेळेला ताकद एलिव्हेशन मात्र दूरी कमी पडते. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या गोणीमध्ये. अलेक्स चेंडूच्या खाली व सुधीर पालेकर बॅक टू द पॅव्हिलियन. बदललंय बघा मैदानावर. 15 चेंडूंचा अंतरिम खेळ 28 धावांची आवश्यकता. आता मात्र दोन्ही संघांचे संघ मालक यांच्या हृदयाचे ठोके वाढताना पाहायला मिळतील. हार्टबीट्स वाढलेत कारण या सामन्यामध्ये 15 चेंडू 28 धावा असं समीकरण. एका दुसरा मोठा फटका अति गरजेचा. फलंदाजी करणाऱ्या गिरोबा काय तर संघाला व दुसऱ्या बाजूचा विचार केला. एक महत्वपूर्ण सफलता. विजय व पराभव यांच्यामध्ये असलेला अडसळा दूर केला जातोय तो सुधीर पालेकरच्या रूपाने. आता मात्र या सामन्यामध्ये खूप रंगत पाहायला मिळेल. आयुष्याच्या पटलावरचा यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे कायम सोबत असायला पाहिजे. तो आत्मविश्वास पूर्ण फलंदाजी व आत्मविश्वास पूर्ण गोलंदाजी दोन्ही बाजूने पाहायला मिळेल का. समीकरण आहे स्कोरबोर्डवर 15 चेंडू व 28 धावांचं. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधून मी अमोल जमदाडे देवबागच्या शिकामध्ये स्वागत करतोय. अगोदर चेंडू षडंपूल पूल चा एक नजाकत पंचांची मदत घेत आहेत कारण एक दर्जेदार सामना चाललाय. एखादा निर्णय एखाद्या संघाला कदाचित पराभवाच्या छायेत लोटू शकेल. त्यामुळे प्रत्येक निर्णय खूप महत्वाचा असेल. आमचे अनुभवी पंच उमेशजी मांजरेकर एम्ब्रोज अल्मेडा यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते की षटकार आहे की चौकार याची अंतिम क्षणी शहानिशा केली जाईल. कारण या स्पर्धेमध्ये कॅमेऱ्याची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि त्यामुळे यानंतरच्या कालावधीमध्ये या ठिकाणी षटकार गेलाय की चौकार याची शहानिशा. या ठिकाणी आमचे देवबागचे फादर संजय यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आम्हाला देणगी स्वरूपात आलेली आहे. मी मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी ते स्वीकार करावा. या सुंदर स्पर्धेच्या नियोजनासाठी फादर संजय यांनी 5,000 रुपयाचं बहुमोल असं देणगी दिलेली आहे. धन्यवाद. 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता असतानाच यावेळेला काय निर्णय येईल. यावेळेला पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. याचा अर्थ आमच्या स्कोर बुक मध्ये लिहिल्या जातील 6 धावा फलंदाजाच्या नावावर. गजा सूर्याजी आता मात्र सांघिक धावसंख्या उडी घेईल तब्बल 22 धावांवर. मॅजिकल फिगर डबल 2. 14 चेंडूंचा अंतरिम खेळ. विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. हारा वही जो लड़ा नहीं. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. 14 चेंडूंचा खेळ 22 धावांची आवश्यकता. और पे चेंडू ताकद एलिव्हेशन लंबाई त्याही पेक्षा दूरी
पत्तों के खेल में तिरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है। अंतरिम 13 चेंडू विजयासाठी 16 धावा। यावेळेला बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये कहाणीने फिर से एक बार ट्विस्ट 12 चेंडू 16 धावा। सर्व स्वयंसेवकांनी लाईनवर राहायचं आहे। मॅच थोडी टाईट कडे चालली आहे। सूर्याजी यांच्या बॅटमधनं या अगोदर एक सुंदर षटकार पाहायला मिळाला व त्याला प्रत्युत्तर म्हणून गोलंदाजाचा एक अचूक चेंडू पाहायला मिळतोय। आमचे जुने मित्र दीपक धुरी उर्फ हेन्स यांचं या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आगमन होतं। मी त्यांना विनंती करतोय बसायचं आहे। मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील साळगावकर यांना विनंती आहे त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे। 12 चेंडू 16 धावा असं समीकरण। सामना खूप अडीदडीचा आहे, त्यामुळे कृपया विनंती असेल आमच्या स्वयंसेवकांना सीमारेषेच्या दिशेने जायचं आहे। 12 चेंडू व 16 धावांची अजूनही विजयासाठी आवश्यकता। बाद झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गजा व त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ मसूरकर हा देखील एक चांगला खेळाडू आहे। गोलंदाजीमध्ये बदल होईल कारण अंतरिम 12 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी 16 धावांची आवश्यकता। दोन्ही बाजूला विजयाची समान संधी असेल। या षटकामध्ये या सामन्याचं अर्धे अधिक चित्र स्पष्ट होईल की सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाईल। एक दमखमवाली लढाई पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। नॉन स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळेल नवीन फलंदाज कौस्तुभ मसूरकर व स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रवीण असेल आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल स्ट्रायकरांच्या दिशेने ग्लेन सज्ज होईल। गोलिंग मार्कवर सज्ज होतोय प्रवीण ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडे सज्ज होईल ग्लेन साठी। आता मात्र ग्लेनवर प्रेशर आहे, गोलंदाजावर प्रेशर आहे। या प्रेशर मधनं तुम्हाला बाहेर यावं लागेल। 12 चेंडू व 16 धावा। प्रवीणचा ऑफिस चेंडू फटका फसला। बॅटची लीडिंग ए चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कहाणीने फिर से गोलंदाज प्रवीणचा एक अचूक टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो कारण गोलंदाजीमध्ये मित्रांनो टप्पा खूप महत्वाचा असतो। कट्ट्यावरच्या गप्पा घरामध्ये पप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा लागतो क्रिकेटमध्ये। हॅलो, यापुढील होणारा सामना TTMM कुडाळ आणि श्रीकृष्ण इलेव्हन देवबाग। मला वाटतं TTMM कुडाळ संघाचे क्षेत्ररक्षण आहे। विनंती आहे संघाला की तो संघ बाहेर येण्याच्या आत तुम्ही मैदानामध्ये प्रवेश करावा। नवीन फलंदाज किरण परत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर बॉलिंग मार्कवर सज्ज होईल प्रवीण ज्याने एक सफलता पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली। आता मात्र गोलंदाज प्रवीणचा आत्मविश्वास उंचावलाय। मात्र दुसऱ्या बाजूने कौस्तुभ मसूरकर हा देखील एक चांगला फलंदाज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून। गुड मॉर्निंग मालवण क्षेत्ररक्षण करतोय गिरोबा काय तर फलंदाजी करतोय। समीकरण बदललंय 11 चेंडू 16 धावा विजयासाठी समीकरण आहे 11 चेंडू 16 धावा। दमखमवाली लढाई पाहायला मिळेल। काय घडेल काय बिघडेल याची उत्सुकता। दोन्ही बाजूला प्रेशर आग दोनों तरफ बराबर लगी हुई है। कोण जिंकेल कोण हारेल। यावेळेला स्वयंपूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू फरार षटकार। विकी चोपडेकर यांचं आगमन झालं। मी त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे विकी चोपडेकर। षटकाराने आता मात्र समीकरण बदललंय। विजयासाठी 10 चेंडू 10 धावा। कौस्तुभ मसूरकरच्या बॅटमधनं एक गगनचुंबी फटका एअर हॉस्टेसला हाय हॅलो करणारा या सामन्याचं रूप रंग दशा दिशा बदलणारा फटका आणि हा निर्णायक फटका कौस्तुभच्या बॅटमधनं। मात्र गोलंदाजीमध्ये प्रवीणकडनं काय उत्तर येईल कौस्तुभसाठी।
यावेळी इनसाइड आउट सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडंसं बबलिंग करतोय. पहिली धाव वेगाने चित्त्याच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये व जोपर्यंत क्षेत्ररक्षकाची चूक ही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला दुहेरी धावा घेण्यास प्रवृत्त करते व सांघिक धावफलक मात्र बदलला जातोय 36 धावांवर. आता मात्र अंतरिम 9 चेंडूंचा खेळ. विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता. जे पाण्याने अंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात व जे घामाने अंघोळ करतात ते इतिहास बदलतात. यावेळेला सुरेख फटका. कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. सुरेख झेल एलेक्स कडनं पाहायला मिळेल. समीकरण बदललंय. 8 चेंडू 8 धावा. एक सुरेख फलंदाजी करणारा कौस्तुभ मसूरकर बॅक टू द पॅव्हलियन. समीकरण बदललंय. सामन्याचं रूप बदललंय. सामन्याचं रंग बदललाय. आता मात्र सामन्याने बाजू देखील बदलली. दोन्ही बाजूला सामना अजूनही आहे. एखादा चमत्कार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कमबॅक करून देईल आणि दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजीची आवश्यकता आहे. गुड मॉर्निंग मालवणला 8 चेंडू व 8 धावा. प्रदीप जी देऊलकर हमेशा कहते हैं छोटा टारगेट कभी कभी बड़ा बन जाता है. प्रदीप 8 चेंडू व 8 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल नितीन सर, काय बिघडेल याची उत्सुकता. यानंतर अजून एक उत्सुकता आहे. गोट्या अंपर सर मैदानाच्या आतमध्ये यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मात्र यावेळेला मैदानामध्ये गरमागरमीचं वातावरण पाहायला मिळतंय. काय घडतंय काय बिघडतंय. 8 चेंडू 8 धावा. एखादा चमत्कार, एक मोठा फटका, एक सफलता. आतापर्यंत गडी बाद झालेत फलंदाजी करणाऱ्या गिरोबा काळेतर संघाचे 5 व 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 36 धावा. 8 चेंडूंचा अंतरिम खेळ व विजयासाठी अजूनही केवळ 8 धावांची आवश्यकता. प्रवीणचा सुरेख चेंडू ऑफ टमरचा ड्राईव्ह केले. चेंडूला विथ अलंग द कार्पेटचा फटका. जमिनीलगतचा एकेरी धाव. आता मात्र अंतरिम 7 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. आता मात्र 7 चेंडू 7 धावा. 7 आकडा MS धोनीच्या पाठीवरती तुम्हाला पाहायला मिळायचा. मित्रांनो, आपल्या लग्नातील फेरे देखील 7 असतात. इंद्रधनुष्यामध्ये रंग देखील 7 आहेत. आठवड्याचे वार देखील 7 आहेत. जगामध्ये आश्चर्य देखील 7 आहेत. 7 चेंडू 7 धावा विजयासाठी आवश्यक असतील. कोण जिंकेल कोण हरेल याची उत्सुकता. आता मात्र किरण एक अनुभवी फलंदाज आहे. अनुभवाचं गाठोड पाठीवर घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल व दुसऱ्या बाजूला एक तेज तरार गोलंदाजी. प्रवीणची यावेळेला फटका फसलाय. किरण फॉर बॅक टू द पॅव्हलियन. पॉइंटच्या दिशेने सुरेख झेल. गोलंदाज प्रवीणचं कौतुक करावं लागेल कारण या षटकामध्ये त्याने तब्बल प्रतिस्पर्धी संघाचे 3 मोहरे गारद केलेत. जर गोलंदाज प्रवीणची मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा कडकडाट करा कारण जे टाळ्या वाजवतील त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढेल व जे टाळ्या वाजवणार नाहीत त्यांचं काही कमी होणार नाही. त्यांचं आयुष्य तेवढंच राहील. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. प्रवीणसाठी 6 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त सामना. याचं संपूर्ण श्रेय द्यावं लागेल देवबाग गावला. देवबाग गावाने एकत्रित येऊन नेत्रदीपक अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय व या क्रिकेट स्पर्धेची आपण तमाम क्रीडारसिक खूप मजा घेतो. या स्पर्धेच्या निमित्ताने 6 चेंडू 7 धावा. नितीन सर, काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. खूप रंगत आपल्याला पाहायला मिळते या सामन्याच्या निमित्ताने. तमाम क्रीडारसिकांची उत्सुकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकेल. दीपू नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीला फलंदाजी करतोय मैदानामध्ये अरविंद नेमळेकर. व या सामन्याचं निर्णायक षटक. या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे ठरवणारं षटक. एक जोखीम भरं षटक. विजयाचा शिल्पकार ठरणारा देखील षटक असेल व पराभवाचा जिम्मेदार ठरणारा देखील षटक असेल. विजयाचा शिल्पकार पराभवाचा जिम्मेदार कोण ठरेल या सामन्यामध्ये. 6 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 7 धावांची आवश्यकता.
हारा वही जो लड़ा नहीं, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, यूं ही कुछ किए बगैर कभी जय जयकार नहीं होती, मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेला खराब गोलंदाजी, लॉर्ड फुलटा चेंडू ड्राईव्ह केला. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पहिली धाव वेगाने, दुसरी धाव निघेल का? चित्त्याच्या या ठिकाणी- ठिकाणी हरणाच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये जलद गतीने दुहेरी धावांची लहर. आता मात्र सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं. या ठिकाणी मालवणचे प्रथम नागरिक सन्माननीय महेशजी कांदळगावकर, नगरसेवक मंदारजी केणी आणि नगरसेवक 5 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 5 या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत. मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतोय. 5 चेंडू 5 धावा. मान्यवरांचं स्वागत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील एक गरमागरमीचं वातावरण आहे. खूप मजा आहे या सामन्यामध्ये. 5 चेंडू 5 दर्शन. अक्षय घाटवर बॉलिंग मार्क सज्ज होईल. स्ट्रायकरांच्या दिशेने विस्फोटक फलंदाज दर्शन बंदेकर. दीपू सज्ज होईल. 5 चेंडू 5 धावा. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार, चौकार. सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट करणारा फटका, नवसंजीवनी पाजणारा फटका, विजयाच्या उंबरठ्यावर फलंदाजी करणाऱ्या गिरोबा काळेतर संघाला घेऊन जाणारा फटका, प्रतिस्पर्धी संघाच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचून आणणारा फटका. फलंदाज दीपूच्या बॅट मधनं निघतोय व समीकरण मात्र बदललं जातंय. 4 चेंडू व केवळ 1 धाव विजयासाठी आवश्यक. 4 चेंडू 1 धाव विजयासाठी. गुड मॉर्निंग मालवण संघ आता मात्र पराभवाच्या छायेमध्ये लोटला जाईल. गिरोबा काळेतर 4 चेंडू 1 धाव. यावेळेला फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अक्षय, खिलाडियों का खिलाडी अक्षय उत्कृष्ट झेल टिपतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे व येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. एक खराब फटका खेळलाय तो यानंतर दीपूने, कारण या अगोदरच्या चेंडूवर त्याने जबरदस्त फटका मारला. या सामन्याचं ज्यांनी समीकरण बदललं, दीपू या फलंदाजीने आपल्या फटक्यातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश ठाकूर. ये हात मुझे दे दे ठाकूरवाली फलंदाजी त्याला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मात्र स्ट्राईक आहे तो फलंदाज स्ट्रायकरवर दिसेल अरविंद नेमळेकर. 3 चेंडूंचा अंतरिम खेळ बाकी व विजयासाठी केवळ आणि केवळ 1 धावेची आवश्यकता असेल. फलंदाजी करणाऱ्या गिरोबा काळेतर संघाला आता मात्र संयमी फलंदाजी करावी लागेल. व दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने सजवलेले क्षेत्ररक्षण प्रेशर आणेल का फलंदाज अरविंदच्या फलंदाजीवर, की दुसऱ्या बाजूने विजयासाठी आवश्यक असणारी 1 धाव अरविंदच्या फळीतनं पाहायला मिळेल. ऑफ्टर मोठा चेंडू धावबाद करण्याची संधी. खराब, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आ बैल मुझे मारवाली कामगिरी व विजयासाठी आवश्यक असणारी 1 धाव ही गिरोबा काळेतर संघाच्या खात्यामध्ये गणली जात. पराभवाचं पाणी पाजलं जातंय गुड मॉर्निंग मालवण संघाला व विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये ओढली जाते ही गिरोबा काळेतर संघाच्या. आमंत्रित करतोय खास मुंबईवरून. मुंबई मिया भाईंदरचा एक गोड मंजूळ आवाज.